प्रारब्ध, संघर्ष, साहस म्हणजेच कर्णपुत्र आणि अस्त्र. मनोज आंबिके सरांची ही तिसरी कादंबरी आहे. सेल्फ हेल्प कॅटेगरीमध्ये अतिशय चांगलं साहित्यिक योगदान दिल्यानंतर पौराणिक विषयाला अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने न्याय द्यायचं काम मनोज आंबिके सरांनी कर्णपुत्र ह्या कादंबरीच्या निमित्ताने केलेलं आहे. त्याविषयी मला जे काय वाटलं पुस्तक वाचल्यानंतर ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. पौराणिक साहित्याला नवा मानदंड देणारी ही कादंबरी आहे असं माझं ठाम मत आहे. पौराणिक साहित्य म्हणजे केवळ देवदानवांच्या गोष्टी, त्यांच्या मारामाऱ्या, त्यांची युद्ध असतात असं आपल्या मनात खरं तर त्या काळात दूरदर्शननं बिंबवलेलं आहे. पण त्याही पलीकडे भावभावनांच्या संघर्षाच्याही काही गोष्टी असतात हे कर्णपुत्र वाचल्यावर मला प्रकर्षानं जाणवलं. खरं तर मला पौराणिक पुस्तकं फारशी आवडत नाही, पहिल्यापासून आवडत नाहीत. पण हे पुस्तक वाचल्यानंतर पौराणिक पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे हे मला आवर्जून सांगितलं पाहिजे. मुळातच काय होतं, अभ्यास करून दर्जेदार लिहिणारे लेखक असतील तर पौराणिक पुस्तकं वाचावीशी वाटतात, नाहीतर अशा कादंबऱ्या कायम रटाळच ठरतात. परंतु कर्णपुत्र वाचत असताना मात्र आपण त्या कादंबरीतल्या पात्रांमध्ये इतकं गुंतून जातो की पुढं काय असं होत राहतं आणि कादंबरी संपूनच माणूस शांत होतो. माझ्याही बाबतीत तसंच झालं. त्यामुळं मला ही कादंबरी फार आवडली. मंडळी, काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं, माणसांचं जगणं बदलतं, पण महाभारतातील वेदना, रामायणातील आदर्श, कर्णाचं दानशौर्य किंवा द्रौपदीची अस्मिता कधीच जुनी होत नाही. ती काळाच्या पटलावर कायम जिवंत राहते. त्यामुळे अनेक पौराणिक पुस्तकं आजही रसिकांच्या मनावर अग्राह्य गाजवतात. त्यात शिवाजी सावंत सरांचं मृत्युंजय असेल, रणजित देसाई यांचे राधेय असेल किंवा आमिष त्रिपाठी यांची द इमॉर्टल ऑफ मेलुहा असेल, ही मी वाचलेली पुस्तकं आहेत. त्या पुस्तकांचं गारुड माझ्या मनावर अजून आहे. त्यानंतर मी थेट कर्णपुत्र वाचली. त्यानंतर मला असं वाटलं की वरील लेखकांच्या पंक्तीमध्येच मनोज आंबिके यांची कर्णपुत्र आणि अस्त्र ही पौराणिक कादंबरी बसते आणि साहित्य विश्वाला नवी उंची देणारी ही कादंबरी ठरते असं माझं ठाम मत आहे. कारण आतापर्यंत जेवढं काय मी पौराणिक वाचलंय ना, त्या पुस्तकांशी कर्णपुत्राची जर तुलना केली तर त्या तोडीची ही कादंबरी आहे, एवढं मात्र नक्की. कारण झालंय कसं माहितीये का, आजच्या काळात पौराणिक विषयावर अनेक पुस्तकं लिहिली जातात. कारण पौराणिक पुस्तकं जास्त खपली जातात. कारण मुळातच पौराणिक पात्र ही लोकप्रिय असतात, माणसांना माहिती असतात, वाचकांच्या परिचयाची असतात, कुठंतरी ऐकलेली असतात. त्यामुळं अशी पुस्तकं जास्त लिहिली जातात. परंतु अलीकडच्या काळामध्ये ज्या ज्या पौराणिक कादंबऱ्या आल्या आहेत त्यामध्ये अभ्यासाची खोली, पात्रांचा आत्मा आणि त्या काळाची जाण याची कमतरता बऱ्यापैकी जाणवत आहे. कारण पौराणिक विषयाला हात घालणं म्हणजे अग्नी दिव्यातून चालत जाण्यासारखं असतं. त्यासाठी प्रचंड व्यासंग, इतिहासाची समज, वैचारिक परिपक्वता आणि पात्रांशी प्रामाणिक राहण्याची शैली याची गरज असते. अन्यथा पौराणिक कादंबरी लिहिणं म्हणजे केवळ शब्दांचा देखावा आणि लिहायचं म्हणून लिहिलं असं वाटत राहतं. आणि अशीच पुस्तकं लिहिल्यामुळे पुस्तकांची गर्दी विनाकारण वाढत राहते आणि मग काही प्रकाशक अशी निकृष्ट पुस्तकं केवळ जाहिरातीच्या जोरावर वाचकांच्या माथी मारून रिकामी होतात. या सगळ्या पार्श्वभूमीवर कर्णपुत्र ही कादंबरी वेगळी आणि अतिशय दर्जेदार ठरते. ही कादंबरी वाचताना जणू महाभारताचा धगधगता रणकाळ डोळ्यासमोर उभा राहतो. कर्णाच्या पुत्राचाही संघर्ष, त्याचे प्रारब्ध, त्याचे अस्तित्व लेखकाने इतक्या प्रभावीपणे उभे केले आहे की वाचक नकळत त्या युगात प्रवेश करतो. त्यातले ह्या कादंबरीतल्या पात्रांच्या तोंडी असलेले संवाद, प्रसंगाची वीण आणि एकेका रहस्यांची उकल इतकी जिवंत वाटते. आपण केवळ पुस्तक वाचत नसून एखादा ऋषी आपल्या समोर उभा राहून आपल्याला कथा सांगतोय की काय असा भास होतो. अभ्यासपूर्ण लेखन कसे असावे आणि पौराणिक साहित्याला नवा मानदंड कसा मिळवून द्यावा हे मनोज आंबिके यांनी ह्या कादंबरीतून सिद्ध करून दाखवलंय. त्यामुळे ही कादंबरी आपण नक्की वाचलीच पाहिजे.
प्रारंभ, संघर्ष, साहस म्हणजे कर्णपुत्र आणि अस्त्र. जरूर वाचा. आता मी याचा पुढचा भाग वाचायला घेत आहे आणि मनोज आंबिके सरांना अजून पुढे लिहित राहावं यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.